उदगीर येथे 7,93,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. एका आरोपीस वाहनासह घेतलं ताब्यात. लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा, सुगंधित तंबाखू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन असा एकूण 7,93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे, मादक पदार्थ, गुटखा व तंबाखू विक्री विरोधात कठोर मोहीम सुरू असून अपर पोलीस अधीक्षक लातूर श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सदानंद भुजबळ यांनी त्यांच्या पथकास गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 13 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी लातूर जिल्ह्यात रवाना झालं होतं. दरम्यान 13 मे रोजी उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी परिसरात सकाळी सुमारे 10:40 सुमारास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक इसम पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयित वाहन क्रमांक MH12 KN 3966 हे येताना दिसताच पोलिसांनी वाहनास थांबवून चालकाची चौकशी केली. त्याने आपलं नाव ओमकार नरसन नरहारे, वय वर्ष 21, राहणार हैबतपूर, तालुका उदगीर, सध्या राहणार आष्टा मोड, तालुका चाकूर, जिल्हा लातूर असं सांगितलं. यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली. सदर वाहनामध्ये विमल पान मसाला गुटखा V1, सुगंधित तंबाखू, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH12 KN 3966, किंमत रुपये 4,50,000 असा एकूण 7,93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची वाहतूक व विक्री करत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी आरोपी ओमकार नरसन नरहारे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे कलम 123, 223, 274, 275 भारतीय न्याय संहिता BNS तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.